आज आपण मार्केटला एक नवीन प्रोडक्ट आणलाय, बॉन्ड ब्रेकर. बॉन्ड ब्रेकर प्रोडक्ट हा फॉस्फरस सोबत होणारं झिंक सल्फेटचं फिक्शन तसेच कॅल्शियम सोबत होणारे फॉस्फरसचं फिक्शन ह्याचं विघटन करतो. आणि हे आपण त्याचा एक डेमो बघणार आहे. हे बोरवेलचं पाणी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 0.34 घेतोय. ह्याच्यामध्ये 52% फॉस्फरस आहे. त्याचबरोबर आपण आता 0.34 घेतलंय बेकरमध्ये. हे आहे झिंक सल्फेट. झिंक सल्फेट आपण घेतोय. तुम्ही बघू शकताय 0.34 आणि झिंक सल्फेट आपण एकत्र घेतलेला आहे. आणि कशा प्रकारे ह्याचं फिक्शन होतं, कशा प्रकारे हे द्रावण फुटतंय. आणि ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये फॉस्फरसयुक्त खतं सोडतो, 0.34 असेल, 0.60-20 असेल, 12 असेल, 19-19 असेल, 13-40-13 असेल, 0.42-47 असेल, 0.48-47 असेल, ह्या खतांसोबत झिंक सल्फेट, कॅल्शियम ह्या खतांचं फिक्शन होतं. म्हणजे हे द्रावण जमिनीमध्ये सुद्धा फटतं. आणि जोपर्यंत हे फुटलेलं द्रावण, हे फुटलेलं जे फर्टिलायझर आहे, ह्याचं जोपर्यंत विघटन होत नाही तोपर्यंत हे कुठलीही वनस्पती हे अपटेक नाही करू शकत. कुठलीही वनस्पती हे उचलू नाही शकत. तुम्ही बघू शकताय आपण आता 0.34 आणि झिंक सल्फेट हे एकत्र केलेलं आहे. आणि ते द्रावण हे कशा प्रकारे फुटलेलं आहे, कसं फिक्शन झालेलं आहे. आता हा प्रोडक्ट आहे बॉन्ड ब्रेकर. आपण हे ऍड करूया ह्याच्यामध्ये. हा बॉन्ड ब्रेकर हे फुटलेलं द्रावण हे झिंक सल्फेट आणि फॉस्फरस एकत्र येऊन झिंक फॉस्फेट तयार झाले, ह्याला वेगळं करेल. जे फुटलेलं खत असतं हे जमिनीमध्ये पडू नये, पण त्याला कोणतीही वनस्पती ते अपटेक नाही करू शकत, ते उचलू नाही शकत. पण ज्यावेळेस तुम्ही बॉन्ड ब्रेकर यूज कराल त्यावेळेस त्या फुटलेल्या खताचं जमिनीमध्ये विघटन होईल. त्यावेळेस झाड आणि कुठलीही वनस्पती ते अपटेक करू शकते. धन्यवाद.